तर नमस्कार मंडळी, स्वागत करत आहे पुन्हा या छोट्याशा व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं गणपतीमध्ये. आमच्या कोकणातले गणपती खूप सुंदर उत्सव साजरा असतात. तर ही छोटीशी व्हिडिओ आहे, ते पण म्हणजे भजन झाल्यानंतर उसळ पावाची जी मजा असते ती वेगळीच असते. आणि कोकणात भजन आणि मिसळ या नाता म्हणजे अतूट. तर एक छोटीशी मजा आम्ही एन्जॉय केली भजन झाल्यानंतर आमच्या प्रयाग तोंडवळकर यांच्या घराकडे. तर चला तर बघूया ही व्हिडिओ. उसळ घेते तुका घेतोय कॅमेऱ्याकडे. उसळ मंडळी, घंटा पेडणेकरांची उसळ मंडळी. भजन झालेला आणि भजन प्रेमी उसळ प्रेमी हे बघा बाब्या. आमचे संकेत शेठ. भजन झालेला हे आमची बुवा. आणि आता उसळ पावाचा लाभ भजनानंतर सुश्राव्य भजन झालेला. तुम्ही बसा जरा. हो बसूया खाते. लाईक करा, शेअर करा समस्त मंडळी. आणि ते बघा मंडळी. आता आम्ही उसळ खातो. गौरव सोबत हे आमचे बाबू काका. आणि मंडळी, कोकणात उसळ भजन या अतूट नाता, बरोबर ना? बुवांचे फोटो बुवा इकडे बघा. बुवा भजन आणि मिसळ याबद्दल तुम्हाला काय म्हणायचा? अप्रतिम एकदम. मसालो पावडर वापरले. आमचे बुवा श्री विनय बजे आणि सुंदर गायक पंचक्रोशीत गौरव. काय तुका म्हणायचं? कारण भजन आणि आपल्या कोकणातले मिसळ आणि कोकणी भजन अतूट नाता हा की नाही? हो, मिसळ नाही तर भजन नाही. बस, मिसळ नाही तर भजन नाही, भजन नाही तर मिसळ नाही, असा या नाटकात जमलेला बरोबर. भजन आणि मिसळ वर्षानुवर्षे लाडू ही गेली, कडकडी लाडू गेली, कडकडी लाडू प्रथा गेली. आता ट्रेंड बदललो. उसळ मिसळ वडापाव. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटाया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा. बोलूया म्हणा.